आसगावच्या माळावर कळे पोलीस ठाण्याकडून प्रचंड बंदोबस्तात हद्द कायम मोजणी पूर्ण। आता कायद्याशी कायद्यानेच संघर्ष, ग्रामस्थांची भूमिका। आसगाव तालुका पन्हाळा येथील गायरान माळावर कळे पोलीस खात्याकडून बुधवार दिनांक 29 रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा विरोध लावून प्रचंड बंदोबस्तात हद्द कायम मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने आता कायद्याशी कायद्यानेच संघर्ष करायचा अशी भूमिका घेत भूमी अभिलेख अधीक्षकांना या मोजणीला विरोध असल्याचे निवेदन दिले। या जागेच्या नकाशात महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात विसंगती निदर्शनास आली आहे। ती दुरुस्ती न करताच कळे पोलिसांनी आणलेल्या हद्द कायम मोजणी केली। निवेदनाप्रमाणे पन्हाळा दूर नंबर 367च्या नकाशाप्रमाणे गट नंबर 310-1 मध्ये पूर्वीपासून आज अखेर ग्रामपंचायतची वहिवाट आहे। यामध्ये गावातील गुरेढोरे चरतात, मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण सुद्धा तयार करण्यात आले आहे। तसेच डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उच्च वाहिनीची वायरी ग्रामपंचायतीच्या परवानगीनेच उभारण्यात आलेल्या आहेत। गावातील व परिसरातील युवक स्पर्धा परीक्षेसाठी मैदानी तयारी सुद्धा याच ठिकाणी करतात। त्याचबरोबर मोजणी करणार असलेल्या क्षेत्राचा चतुर्सीमा निश्चित न करता मोजणी करू नये यासंबंधी मंडळ अधिकारी यांनी दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी गट नंबर 310-1 या गटाचा प्रत्यक्ष जागेवर जाऊन चतुर्सीमा निश्चित केल्या आहेत। याची दखल घेण्यात यावी। नकाशामध्ये असणाऱ्या चुकीच्या नोंदीप्रमाणे मोक्याच्या जागेची मोजणी करू नये। मोजणी वादातीत असल्याने त्याची दखल घेण्यात यावी। याविषयीचे निवेदन ग्रामपंचायतीकडून उपअधीक्षक भूमी अभिलेख पन्हाळा यांना देण्यात आले। त्या जागेच्या 2003 व 2014च्या नकाशात फरक आहे। हा फेरफार झाला कसा याची रीतसर चौकशी व्हावी अशी मागणी केली होती। 5 सप्टेंबर 2024 रोजी कळे पोलीस ठाण्याने आणलेली हद्द कायम मोजणी तांत्रिक समस्येमुळे मागे गेली होती। दरम्यान कळे पोलीस ठाण्याने सादर केलेला नकाशा चुकीचा असल्याचे सांगत आसगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मोजणीला विरोध केला। पोलीस अधीक्षकांच्या नावे यातील काही क्षेत्र आहे। कळे पोलिसांनी ज्या क्षेत्रावर हक्क सांगितला होता ते क्षेत्र मोजणीत आले, पण नकाशात विसंगती असल्याने ग्रामपंचायतीने विरोध केला। विसंगती दूर करून मगच मोजणी करावी अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे। हद्द कायम मोजणीला आसगाव ग्रामपंचायतीचा विरोध असल्याने पोलीस अधीक्षकांनी आदल्या दिवशी भेट दिली। दरम्यान वार्तांकन करायला आलेल्या पत्रकारांना व्हिडिओ करण्यास पोलीस अधीक्षकांनी मज्जाव केला। यावरून पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले। तथापि त्रुटी दूर न करताच कळे पोलिसांकडून पुन्हा दिनांक 29 रोजी मोजणी करण्यात आली। यावेळी संयमाची भूमिका घेत विसंगती दूर झाल्याशिवाय हद्द कायम मोजणी करू नये असे निवेदन भूमी अभिलेख कार्यालयाला ग्रामपंचायतीने दिले आहे। एकंदरीत कळे पोलीस ठाणे विरुद्ध आसगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ हा गायरान जमिनीवरील वाद यापुढे कायद्याच्या न्यायालयीन कचाट्यात सापडणार असून यामध्ये नेमका न्याय कुणाला मिळणार, कायद्याच्या रक्षकांना की हक्कासाठी झटणाऱ्या सामान्य जनतेला, याकडे परिसरातील सर्वांचे लक्ष लागले आहे। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी आसगावहून अनिल सुतार। गायरांची गट नंबर 310 जी गायरांची मोजणी पोलीस स्टेशनवाल्याने आणलेली आहे, ती सदरची मोजणी चुकीच्या नकाशाद्वारे केली आणि ती आमची ग्रामपंचायत आसगावला सदरची मोजणी मान्य नाही आहे। त्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार आहे। ग्रामस्थांनी आम्हाला मान्य नाही, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ वरिष्ठ कार्यालयाला दाद मागणार आहे। आसगाव या ठिकाणी गायरानामध्ये आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने सर्व जमा झालेलो। ही मोजणी जी आणलेली आहे पोलीस स्टेशननं, ती मोजणी आज जी काही पूर्ण केली आहे ती मोजणी आम्हाला काही मान्य नाही आहे आणि या संदर्भात आम्ही पुढील पाठपुरावा करण्यासाठी पुढील कार्यालयात दाद मागणार आहे। मान्य नाही कारण आमचं एकूण 28 एकर जमीन आहे। त्यामध्ये सगळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने PW खाते, वन खाते, पोलीस सर्व जमीन गेलेली आहे। आमच्या गावासाठी काहीच नाही। आमचे 26 पूरग्रस्त हे आहेत कुटुंब आहेत। तसंच आम्हाला खेळासाठी ग्राउंड आहे, पाण्याची टाकी आहे आणि आम्हाला सांस्कृतिक काही करायचं झालं तर आम्हाला जागा नाही। त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला विनंती केली की तुम्ही एका साईडला घ्या आणि आम्हाला ही प्लेन जागा द्या, तर तिने ते मान्य न करता आम्हाला ही प्लेनच जागा पाहिजे म्हणून तिने आज सगळा फौजफाटा आणून मोजणी केलेली आहे आणि ती मोजणी त्यासाठी आमच्या सर्वांचा विरोध आहे आणि आमच्या गावाला ही जागा मिळावी यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहे।